आणि यानंतरची बातमी बुलढाण्यातून आहे। बुलढाण्यातील केस गळती प्रकरणी पाण्याचा अहवाल समोर आलाय। बुलढाण्यातील पाणी पिण्यासाठी वापरासाठी योग्य नसल्याचं समोर आलंय। बुलढाण्यातल्या पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण जास्त आहे असा अहवाल समोर आलाय। नायट्रेटचं प्रमाण तब्बल 5 पटीनं जास्त असल्याची जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे। डोक्यात खाज येऊन 3 दिवसात डोक्यावरचे संपूर्ण केस गळत असल्याचं समोर आलं होतं आणि या निमित्तानं पाण्याचं सर्वेक्षण देखील करण्यात आलं होतं। प्राथमिक तपासण्या केल्यानंतर थोडंसं तो खारपान पट्टा ऑलरेडी आहेच। तर स्किन स्पेशलिस्टला आमच्या वाटलं की याच्यामध्ये नायट्रेट्स, आर्सेनिक आणि लीड याचं प्रमाण जास्त आहे का हे तपासावं। तर आम्ही खामगावच्या लॅबला ते पाणी सॅम्पल पाठवलं। त्याच्यामध्ये नायट्रेट्सचं प्रमाण हे 10च्या आत नॉर्मली असायला पाहिजेत, परंतु जे सॅम्पल आम्ही पाठवलं त्याच्यामध्ये 54 मिलीग्राम पर लिटर इतकं जास्त प्रमाणात नायट्रेट्स आढळून आलं आहे आणि त्याचा TDS सुद्धा 21 आहे। केमिकल दूषित पाणी असल्यामुळे बरेचसे हेल्थ प्रॉब्लेम निर्माण त्या भागामध्ये होत आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।